करंजवाडी संघाचा एखादा प्रतिनिधी कॅप्टन आपण आयोजकांपर्यंत जोडा. रोहित. चला पंचांचा ग्रीन सिग्नल, मॅच ऑन केली जाईल. वेलकम मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. जय पारधी बाबा धामणगाव आयोजित आपण JP चषक 2025 चा फॉर्मॅट पाहतोय आणि सेकंड पोलला आता आपण ओपन करतोय. वरचा पोल कंप्लीट झालाय, ज्यामध्ये टीम MCC महापोलीस संघ असा दिवसातील क्वालिफायरची मॅच खेळताना दिसेल. टॉस जिंकलाय सर्वप्रथम तर डिसाइड केलं फिल्डिंग आणि इन्व्हाइट केलंय बॅटिंग करण्याकरिता टीम जय शेल्फा सोनटक्के या संघाला. राहुल 11 जय सेल्फा सोनटक्के संघ आय गेस. पहिलाच बॉल पापा स्पोर्ट्स सावे संघाकडनं आउट ऑफ द पिच, नो बॉल आहे. आणि हा पहा अंपायर्स हॅरी सर आहेत आमच्या पंचांच्या भूमिकेमध्ये आणि या मॅच मध्ये हॅरी सर जरूर रंग घालतील. आणखी फ्री हिटचा बॉल, बॉल तयार. बिच्छू आणि सुशील आहेत बॅटिंग वरती. पहिला बॉल लो झाला, एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव. फ्री हिटचा बॉल भरपूर वेगाने आणि त्यानंतर सरळ हा लाईन मधनं, लाईनच्या आतमधनं निघून गेलाय प्रेक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती, निर्धाव चेंडूचा खेळ समाप्त झाला. एका चेंडूचा खेळ समाप्त, धाव फळकावरती धाव पाहतो आपण एक या आकड्यावरती जी 9च्या स्वरूपामध्ये, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव आली. सुशील आहे स्ट्रायकर एंड वरती. स्वप्नील अर्थात बिच्छू हे नॉन स्ट्रायकर एंड वरती आहे. पुन्हा आणि यावेळेस आता अंपायर्स म्हणतील यस इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फळकावरती धावा वाढतात. एका चेंडूचा खेळ जो डॉटच्या स्वरूपामध्ये या आधी नो आलेला, मग त्यानंतर वाईड आलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपात 2 धावा आणि या 2 धावांच्या मदतीनं धाव फलक ओपन झालाय. सांघिक खातं उघडलं गेलं. राहुल 11 जय शेल्फा सोनटक्के संघ आपण पाहतोय बॅटिंग करत असताना मैदानामध्ये. आणि बाप्पा स्पोर्ट्स सावे या संघाची बॉलिंग त्यांची स्ट्रेंथ आहे, कारण की याआधी आपण करंजवाडी संघाची स्पर्धा पाहिली. त्या स्पर्धेमध्ये 24 चेंडूमध्ये 19 धावा या संघाने डिफेंड केलेल्या आहेत. सो त्या ताकदीने बॉलिंग करत असतात. लामतच्या अगेन्स्टचा डिफेंड केला होता धावा. हलक्या गतीने कट करायचा प्रयत्न केला. कव्ह आणि पॉइंटचे क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या आतमध्ये बॉल उचलतात फेकी करेपर्यंत एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धाव फळकावरती 2 चेंडूंचा खेळ समाप्त. 2 एक वाईड एक नो आणि एक सिंगलच्या मदतीने धाव फळकावरती 3 या आकड्यावरती धावा पाहतोय. एक डॉट आणि एक सिंगल आली. हे 2 फेअर चेंडू. बिच्छू आहेत आता स्ट्रायकर एंड वरती. डावखुरा तसा बॅटर, स्पेशली मोठे फटके मारण्याकरिता बिच्छूला ओळखलं जातं. अग्रेसिव्ह असतो ऑलवेज, त्याचा अग्रेशन हा त्याचा खेळ चांगला दाखवतो. हा पहा बिच्छू करिता पुढे टाकलेला प्रॉपर यॉर्कर, थोडंसं शफल केलेलं आणि त्यानंतर क्लीन बोल्ड, फलंदाज बाद.
विकेट पाहायला मिळाला. नवीन बॅटर आता रोहन आलेत, स्ट्रायकर एंड वरती असतील. बिच्छू माघारी परतले गेले, अगदी 0 वरती, खातच नाही उघडला बिच्छूने, पण प्रसादला विकेट मिळाली, प्रसादला सफलता मिळाली. सुरुवात 9 पासून केलेली, मग डॉट बॉल, मग पुन्हा वाईड, सिंगल घेतली सुजलने, स्ट्रायकर एंड वरती बिच्छू आले आणि विकेट पाहायला मिळाला. सुशील माफ करा, आणि रोहन आहेत आता स्ट्रायकर एंड वरती. 3 वरती एक अशी परिस्थिती. हवेत पुन्हा टॉपेज लागली, यष्टीरक्षक पोहोचले आणि कॅच ड्रॉप केली, कॅच सोडली गेली आणि त्यानंतर आणखी एक विकेट मिळाला असता. हे पहा, अंपायर तेच म्हणतात की कॅच कशी सुटली, अंपायर दाखवतायत. बॉल हातामध्ये पडला आणि त्यानंतर बॉल निघून गेला. डॉटच्या स्वरूपामध्ये धरतीवरती बॉल पडला आणि त्यानंतर निर्धाव, कोणत्या प्रकारची धाव नाही. प्रसाद बॉलिंग करतायत, थोडी नाराज असेल प्रसाद, कारण की आणखी एक ऑपॉर्च्युनिटी आलेली. पुन्हा मिस्टेक होती यष्टीरक्षकाकडनं, पण आता यावेळेस जर बघितलं गेलं तर एक धाव फळकावरती 22च्या स्वरूपामध्ये, दुसरी धाव देखील बनती आहे. 2 धावा 22च्या स्वरूपामध्ये बनवल्या गेल्या. ओव्हरथ्रोच्या माध्यमातून थोडी मिसफीड झाली, चुका घडल्या आणि आता जर बघितलं गेलं तर या चुका सुधाराव्या लागतील, कारण की कंट्रोल होता या मॅच वरती. सुरुवातीला जर बघितलं गेलं तर बॉलिंग अटॅक, बॉलिंग युनिट जे आहे ते दबाव टाकायचा प्रयत्न करतात, पण फिल्डिंग युनिट थोडासा चर्चा करावी लागेल, कारण की याआधी कॅच ड्रॉप केली आहे, आता देखील बॉल सोडला, तिथे ओव्हरथ्रोच्या माध्यमातून देखील धावा मिळाल्या. सो 2 धावा, आणि या 2 धाब्याच्या मदतीनं जर धाव फळकावरती धावा पाहिला तर 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचतात. या षटकातील अंतिम बॉल असेल. 5 चेंडू फेकून झालेत, 5 धावा, लास्ट बॉल. लास्ट बॉल. प्रसाद तयार, हवेमध्ये खेळल्यात, हवेत खेळल्यात, इनसाइड आउट ऑफ फटका, क्रॅकिंग आहे आणि धावा 6, सिक्सर. 12व्या खेळाडूने जे भवितव्य आधी अंदाज सांगितलेला, बरोबर तो अंदाज पाहायला मिळाला. शेवटच्या अंतिम बॉलवरती नवनाथने अंदाज लावला होता, शेवटच्या अंतिम बॉलवरती सिक्सर आला आणि सिक्सरच्या मदतीनं धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्या गेल्या 11 आकड्यावरती. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. लॉफ्टेड फटका ऑफ साइडला, लॉफ्टेड ड्राईव्ह केला आणि त्यानंतर बॉलला पाठवलं लॉंग ऑफच्या पलीकडे, वाईडिश लॉंग ऑफच्या पलीकडे, आणि सिक्सरच्या मदतीनं हे षटक कंप्लीट झालं. एका षटकाचा खेळ समाप्त झाला 1 विकेटच्या नुकसानवरती. धावा फळकावरती टोटल आपण पाहतो 11 आकड्यावरती. रोहन स्ट्रॉंग बॅटिंग करतात, टीमचे कॅप्टन आहेत आणि रोहन याच करीता पिच हिटिंग बॅटिंग करीता क्रमांक 3 वरती, आणि या संघाचा सर्वात स्ट्रॉंग खेळाडू मी म्हणेन की जय सेल्फा सोनटके संघाचा हा रोहनच आहे. समीर आलेत आता बॉलिंग ट्रॅक वरती, षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता. स्ट्रायकर एंड वरती आपण सुशीलला पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 1 विकेट गमावताना 11 धावा आहेत. षटक क्रमांक आता प्रगतीपथावरती 2. समीरच्या हातामध्ये बॉल दिलाय. चला वेळ वाचवा, बॉल तयार. पहिला बॉल, पहिला बॉल, फुलटॉस, संपाचा इशारा, नो बॉल. वेस्टच्या वरती कमरेचा वर बॉल झाला आणि त्याचाच मुळे हा नो बॉल, आणि त्याच्या वरती धावा मिळवल्या गेल्या त्या टोटल 2, आणि या 2 धावेच्या मदतीनं टोटल 3 धावा झाल्यात. सो आता येणारा पुढचा बॉल फ्री हिट. टीम करंजवडे संघाचा एक प्रतिनिधी आपण आयोजकांपर्यंत जोडा. बघा वारंवार आयोजक अनाउन्स करतायत, सो आपण या आयोजकांसोबत जोडा. फ्री हिटचा बॉल चाललाय, पाठवलाय सरळ सीमारेषा, अर्थात मिड विकेटच्या पलीकडे. मोठा फटका, भरपूर लांब सिक्सर.
फलकावरती धावा आपण पाहतो 20 आकड्यावरती. या षटकाची सुरुवात देखील नो ने झाली आहे. या आधीचं षटक देखील नो बॉलने झालं होतं. 20 धावा फलकावर आहेत. पुन्हा फाईन लेगला खेळलेत आता भरपूर फाईन आणि त्यानंतर स्वीप केलाय आणि स्वीच पद्धतीने बॉल पाठवलाय. वन मोर बॅक टू बॅक लगातारचा हा येणारा दुसरा सिक्सर आहे. क्या बात है. भरपूर चांगल्या पद्धतीने आपले गिअर बदललेत सुशीलने आणि 2 सिक्सरच्या मदतीने 26. सव्वीस धावा फलकावरती आहेत. इथे पहा पूल करायचा होता. शॉर्ट पिच लेन थोडा आता लेन मध्ये परिवर्तन केलं. हा टप्पा चांगला आहे पाठी, कारण की जसं पुढे गेला होता 2 मोठे फटके आलेले लगेचच परकल्या गोलंदाजाने. थोडी लेन पाठी ठेवली आणि त्यानंतर डॉट बॉल. हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केला. आता मिडॉनला बॉल आहे. फेकी करेपर्यंत सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती धाव वाढती. धावा जाऊन पोहोचला 27. प्रथमतः बॅटिंग करताना आपण राहुल 11 जय शिल्फा सोनटक्के संघाला पाहतोय. स्टार्टिंग चांगली झाली. खरं तर पहिल्या षटकामध्ये 11 धावा. या षटकामध्ये 1 नो बॉल 2 सिक्सर 1 सिंगल आणि 9 वरती डबल आले होते, म्हणजे त्यात 3 धावा एक्स्ट्रा आहेत. हलक्या गतीने पुन्हा खेळले गेलेत. मिडॉनला बॉल अडवला जातोय. फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल आणि 2 धावा तरी इझिली बनवल्या जातील. रनिंग बिटवीन द विकेट देखील सुंदर आहे. तालमेल चांगला दिसलाय. डबल सिंगल्स देखील सोडता येतात त्यांना आणि त्या अंदाजाने जर बघितलं गेलं तर चांगल्या पद्धतीने धाव फलकावरती धावा बनवल्या गेल्या आतापर्यंत. 29 धावा आहेत. षटक दुसरं आणि दुसऱ्या षटकातील शेवटचा अंतिम बॉल. या आधीच्या षटकामध्ये अंतिम बॉल होता तेव्हा सिक्सर आला होता रोहनच्या बॅटमधनं. आता रिव्हर्स. ओ हो, लाजवाब, माइंड ब्लोईंग, अप्रतिम, दर्जेदार, क्लासिकल अंदाजने रोहनने पुन्हा एकदा शेवटच्या अंतिम बॉलवरती सिक्सर जोडला आणि या षटकाचा अंत देखील सिक्सरने केलाय. टोटल धावा फलकावरती आपण पाहतोय 35. जी शेंडे साहेब यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत आणि जयेश दादाला विनंती करेन की आपण आपल्या शुभस्य आपण सन्माननीय बाळरामजी शेंडे साहेबांचा समाजसेवक आपल्या धामणगावचे गोड व्यक्तिमत्व आपण त्यांचा शुभ सन्मान पूर्ण करूयात. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्ती अखेर धाव फलकावरती धावा 35 या आकड्यावरती वेगाने धावा बनवल्या. बॉल तयार. अवैध कडेला लागला बॉल. पुन्हा एकदा यष्टीरक्षक पाठीमागे बॉल अडवतायत आणि त्यानंतर षटक क्रमांक 3 पवन आले बॉलिंग वरती आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात एका सिंगल पासून झाली आहे.
आणि सुशीलच्या बॅटमध्ये ही सिंगल एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती 36 36 फलकावरती तिसऱ्या षटकाचा आगाज झालाय. .50 ॲव्हरेजने पहिल्या 2 षटकामध्ये 35 धावा बनवल्या होत्या. तिसरं षटक सिंगल पहिल्या बॉलवरती, पुन्हा एकदा हवेमध्ये बॉल आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर एक धाव फलकावरती. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आता आपण मिहिरला पाहतोय. दोन सिंगल आणि 2 सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती 37. पहिल्या 2 चेंडूवरती 2 सिंगल आलेत. थोडंसं शांत ठेवायचं काम पवनने या तिसऱ्या षटकामध्ये जरूर केलंय. पुन्हा एकदा सुशील स्ट्रायकर एंड वरती आहेत. डेड बॉल, मृत चेंडू. बॉल तयार. तिसरा बॉल खोलवर टप्पा हाताळल्याचा स्वतःचा बॉल मध्ये कलेक्ट, डायरेक्ट हिट आणि त्यानंतर डायरेक्ट विकेट देखील. फलंदाज बाद. धक्का. पार्टनरशिप जी बनत होती ती ब्रेक झाली आहे. हलक्या गतीने पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न केलेला आणि आता जर बघितलं तर डॉट बॉल. निर्धाव चेंडू आला. दोन सिंगल आणि त्यानंतर आता डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल पायावरती ठेवायचा प्रयत्न केलेला. लॉंग स्टॉपला वेगाने चाललाय, भरपूर वेगाने आणि लॉंग स्टॉप रिजन मध्ये धावा मिळतील. लेग 22च्या स्वरूपामध्ये धावा 4. अंपायर म्हणतात हा लेग आहे आणि 22 देखील आहेत. धावा देखील मिळाल्या 4. चौकार. क्या बात आहे हरी सर. आमच्या ह्या असोसिएशन मध्ये आज तुम्ही कमालच केली. सावकाश जरा. लेग 22च्या नादामध्ये तुमचा 22 काहीतरी व्हायचा. प्रेक्षक देखील आमचे आनंदी आहेत, आमचे मान्यवर देखील खुश आहेत. या गोष्टी पाहताना हवेत बॉल पुन्हा पूल करायचा प्रयत्न. आता क्षेत्ररक्षक तिथे कॅच कंप्लीट करतायत आणि धक्का मिळताना रोहन आता माघारी परततील. विकेट जाऊन फलंदाज बाद. समीरने कॅच टिपली. रोहन माघारी परतले गेले. विकेट मिळाले. धाव फलकावरती धावा आपण पाहतो आतापर्यंत 41. पण एक गोष्ट पवनची जरूर कौतुक करावं लागेल की पहिल्या 2 षटकामध्ये 17.50 ॲव्हरेजने धावा 35 होत्या. सो या षटकामध्ये एक लेग 22 एक्स्ट्राच्या स्वरूपात चौकार जरूर आला. पहिल्या 2 सिंगल होते, एक डॉट होता, पण कंट्रोल वाईज बॉलिंग दिसली. इन कंट्रोल बॉलिंग राहिली आणि धावा देखील कमीत कमी त्याने खर्च केला. सो षटक क्रमांक 3 समाप्त झाले आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती धावा आपण पाहतोय टोटल 41 धावा आहेत. आता अंतिम षटक हाताळण्याकरिता संकेत बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. थोडासा कंट्रोल मध्ये दिसल्या धावा. 41 धाव फलकावरती आतापर्यंत. शेवटचं अंतिम षटक. इथे पहा पाठीमागे बॉलला खेळलेत आणि त्यानंतर फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये धावा बी आल्या. टोटल 6 सिक्सर. यानंतर होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल
आई गावदेवी स्पोर्ट्स मालबेडी आणि इब्राहिम स्पोर्ट्स महापोली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहा. गावदेवी स्पोर्ट्स मालबेडी आणि इब्राहिम स्पोर्ट्स महापोली. चेंडू पोचू असायला मैदानामध्ये. पहिल्या बॉलवरती 6 सिक्सर आला आणि त्याच्या मदतीने धावफलकावरती धावा जर पाहिला 47-47. व्हॉलेंटियर्स आपले व्हॉलेंटियर्स जे आहेत ते सगळेजण आपण बॉल चॉईस तर नसेल. व्हॉलेंटियर्सला विनंती करतो की आपण बॉर्डर लाईन पर्यंत पोहोचा, कारण की जे बाहेर बॉल जातात ते आपल्यापर्यंत पोहोचवा. मैदानामध्ये शेवटच्या षटकातील अंतिम बॉल जरी टाकायचा असेल आणि मैदानात कोणत्याही परिस्थितीमध्ये बॉल बदलण्याची वेळ आली तर तो नवीनच दिला जाईल. सिक्सरने धावफलकावरती धावा 47-47 आकडावर. शरीरावरती बॉल आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली आहे. निर्धाव चेंडू आहे. पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचा प्रयत्न ऑन साइडला. कार्पेटच्या साहाय्याने बॉल चाललाय मैदानाला गरंगळ्या करत. थोडी मिसफील झाली जी की आज बाप्पा स्पोर्ट्स अवे संघाकडनं आपल्याला वारंवार पाहायला मिळाली आहे आणि त्याच्या मदतीने 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती धावफलक जाऊन पोहोचला गेलाय 49 आकड्यावरती. 3 चेंडू फेकून झालेत. 49 धावा आहेत. पहिल्या षटकात 11, मग 24. तिसऱ्या षटकामध्ये अवघ्या वैयक्तिक गोलंदाजाने फक्त 2च धावा दिल्या. लेग बाईसच्या धावा 4 होत्या. सो टोटल 6 त्या षटकामध्ये. आणि त्यानंतर या षटकात देखील 2 सिक्सर, 1 डबल. आतापर्यंत धावा 14 आल्यात. पुन्हा एक 6 पाहायला मिळेल. आणखी एक सिक्सर आला आणि धावफलकावरती धावा 50 अप 50 प्लस गेल्या आणि टोटल धावफलकावरती 55 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सेकंड लास्ट बॉल. ओ पुन्हा दूर वळण खेळलेत आणि दूर 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 आणि दूरसूर बॉल फेकलाय. 1 more 6 another U6. आणि धाव फलकावरती धावा 61 आकड्यावरती. बॉल हवेत होता पण सिक्सर जरूर गेला असता, पण हवेच्या झोकाने तो बॉल आतमध्ये पुन्हा ढकलला गेला आणि त्याच्याचमुळे हा सिक्सर वाचला. विकेट पाहायला मिळाला आणि विकेटच्या जोरावरती सिक्सर अंतिम बॉल वरती नाही आला. विकेट पाहायला मिळाला पण आमच्या व्यासपीठामध्ये ठीक आहे कॅमेरामॅनने कॅप्चर नाही केलं. वादळ आलं होतं आणि त्या वादळाने पूर्ण व्यासपीठ हलवून टाकलंय. खरं तर साऊथ मूवी मधला तुम्ही चित्रपट पाहिला असेल तुफान मचा दूंगा, मास, असंच काहीतरी घडलं. अंपायर मास सारखे भरपूर आतमध्ये करत होते. असंच काहीतरी झालं असेल. हा चला पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या डावामध्ये टोटल धावफलकावरती धावा बनवल्या गेल्यात त्या 61 आणि 62 धाव्यांचा वन असेल. या दुसऱ्या उत्तरार्धाला जसं सुरुवात केली जाईल या 62 धाव्यांचा वन हा रन चेस कंप्लीट केला जाईल की रोखला जाईल त्याआधी आपण टॉस बॉक्स मध्ये जाणार आहोत, टॉस करणार आहोत आणि त्यानंतर योगेश सर तुमच्या समवेत या दुसऱ्या डावामध्ये जोडले जातील. आणि सन्माननीय बाळरामजी शेंडे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. चला इब्राहिम स्पोर्ट्स मापोली आणि त्यांच्या अगेन्स्ट झोन हात करताना आपण संघ पाहणार आहोत. इब्राहिम स्पोर्ट्स मापोलीची टीम कॅप्टन आलेत आणि मालबेडी संघ आहे. क्या बात आहे या मालबेडी टीम.
चला मालबी टीमचे कॅप्टन जॉईन झालेत, तुम्ही या बाजूला या. मालबी टीमचा एक गोष्ट असते की ती टॉस उडवताना डाव्या बाजूलाच उभे राहतात. सांगून पाठवल्या घरून त्यांना. चला टॉस करूयात, काही हरकत नाही. जेपी चषक आणि दुसऱ्या बाजूने जर बघितलं गेलं तर संधी स्मृती. चला कॉलिंग कोण देणार आहे? मालबेडी. जेपी चषक असा कॉल आहे आणि यस इट्स जेपी ट्रॉफी पाहायला मिळाल्या. टॉस जिंकलेत मालबेडी टीमच्या कॅप्टनकडे आपण थोडीशी चर्चा करूयात. टॉस जिंकलाय, सर्वप्रथमतः काय डिसाईड करणार आहात? फिल्डिंग. काय म्हणाल? मालबेडी संघाची सुरुवात थोडीशी लो पाहायला मिळालेली, पण मागच्या स्पर्धेमध्ये हिरा चमकून आला आणि त्यानंतर पुन्हा एक तो चांगला कमबॅक पाहायला मिळालाय. सो त्या खेळाडूबद्दल काय म्हणायचा प्रयत्न असाल आणि कशा प्रकारे खेळायचा प्रयत्न कराल? खेळ तर चांगला करण्याचा प्रयत्नच करू आणि आज तर पोरं तेवढे आहेच नाही, पण नवीन चेहरे घेऊन उतरू आणि प्लस जो हिरा चमकला आहे त्याने अजून चमकावं ही माझी अपेक्षा आहे आणि गावकऱ्यांची पण तीच अपेक्षा आहे की त्याने अजून चमकावं. सो आज जर बघितलं गेलं प्लेनी 11 मध्ये थोडेसे चेहरे दिसणार नाही. कोणाकोण खेळाडू असे आहेत की जे आजच्या दिवसामध्ये नसतील आणि कोणाला संधी मिळाली आहे? आहेत असे नवीन चेहरे असतात, आपण प्रत्येक वेळेस तर एक एक नवीन चेहरा टाकतोयच, पण आता तर आज 4-5 चेहरे नवीन असणार आहेत. त्यामुळे कारण टायमावरच आपण हे करू की कोण उतरणार कोण नाही उतरणार प्लेइंग 11मध्ये आणि ते आपण हे करूया. नक्कीच शुभेच्छा असेल. टीम मालबेडी संघाला फिल्डिंग डिसाईड केली आहे, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय. कितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल आमचा. काय म्हणशील इब्राहिम स्पोर्ट्स महापोली टीमची कसा गेला आणि कशा प्रकारे खेळायचा प्रयत्न कराल? जास्तीत जास्त शुभेच्छा असतील टीम महापोली संघाला देखील. चला होतं मालबेडी संघाने सर्वप्रथम टॉस जिंकला आणि त्यांनी डिसाईड केलं फिल्डिंग इन्व्हाइट केलंय महापोली संघाला बॅटिंग करण्यासाठी. कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन करतोय मी, तुर्तास थांबतोय. तुमच्या समोर जोडले जातील योगेश सर. थँक्यू. हॅलो हॅलो चेक. धन्यवाद मनीष पाटील. खूप पुढे लक्ष आपण पाहतोय 62 धावांचं चेस करायचं आहे सावे संघाला आणि पावसाळ्यात पहिल्या षटकाला सुरुवात केली गोलंदाज सुजलला. आघाडी परतलाय आणि नक्कीच मी या ठिकाणी मारवाडी संघाचं सुद्धा मात्र अभिनंदन करतोय की आपण या स्पर्धेमध्ये सहभाग झाले त्याबद्दल आयोजकांच्या वतीने तुमचं मनपूर्वक आम्ही या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. या स्पर्धेचा आपण विचार केला तर मात्र भरपूर मान्यवरांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आम्हाला मोलाचं सहकार्य या स्पर्धेमध्ये प्राप्त झाले. सर्वांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतोय. सलामी जोडी पाहिलं तर मिस्टर मीर आणि मयूर अशी आपण जोडी पाहिली, परंतु मीरना एकही धाब्याचं योगदान दिलं नाही. शून्यावरती तो मात्र बाद होऊन माघारी परतला आणि त्याचा आपला आता मात्र पाहतो की प्रसाद चाला मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या इनिंगचा विचार केला तर जय शिल्पा सोनटके संघानं काहीच खेळ तो साकारला. 61 धाबा जोडल्या गेल्या. हो इथे मात्र पावसाळा लेंथ बॉल होता त्याच्यावरती हुकचा अंदाज आणि चेंडू सरळ चला अगदी फाईन लेग सेमीची पलीकडे आउटफील्ड खूपच फास्ट आहे आणि त्याच्यामध्ये पाहतोय चेंडू थांबणार नाहीये आणि हा पहिला चौकार टीम सावे संघासाठी. बाप्पा स्पोर्ट्स सावे अर्थात गणपती बाप्पाच दर्शक घेऊन मात्र संघ स्पर्धेमध्ये उतरला आहे, परंतु आज चांगला खेळ त्यांना मात्र साकारावा लागेल. विकेटच्या भूमिकेमध्ये पाहिलं तर विकेट किपरच्या अगदी एक्झॅक्टली त्या क्षेत्रामध्ये आपल्याला बिच्छू पाहायला मिळतोय. जो बिच्छू की एखाद्या व्यक्तीला जर डसला तर मात्र फार इजा होत असते. पुलटा सरळ बॅट ऑफ करण्याचा प्रयत्न लॉंग ऑन आहे. चेंडूच्या खाली पोहोचला आणि कुठल्या प्रमाणात चूक करत नाहीये. आज सुजल सुफलाम सुंदर मात्र या ठिकाणी गोलंदाजी साकारतो, कारण त्याच्या भात्यामधली मात्र ही पहिली विकेट्स. चुकीचा फटका होता त्या दिशेने पाहिलं तर वेगाने वारे सुद्धा वाहत आहेत, परंतु कुणीतरी फटक्यावरती पूर्णपणे ताकद झोकली नाहीये आणि त्याच अनुषंगाने पाहतो की मैदानाच्या आतमध्ये झेलबाच्या स्वरूपात या ठिकाणी फलंदाज मयूर बादून मात्र माघारी परततोय. ज्या मयूरनं आपल्या डावाला चौकाराने सुरुवात केली होती असं वाटलं होतं की एखादी मोठी इनिंग तो साकारेल, परंतु लक्ष मोठ्या समोर असल्या कारण प्रत्येक चेंडूवरती त्याने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याच मोठ्या फटक्याने मात्र त्याचा घात केला असं म्हणायला हरकत नाहीये. यानंतर अजून एक मापोलीचा संघ तुम्हाला स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळू शकेल आणि त्याच्या विरुद्ध संघ असेल बिरवाडी.
चांगली मॅच होण्याची सुद्धा मात्र ती शक्यता आहे, परंतु हा सामना हाय स्कोरिंग आणि हाय व्होल्टेज होणार का? सुरुवात तर पाहतो की थोडीशी नाजूक राहिली सावी संघाची. ओ खराब चेंडू ऑन साईडला उडवलाय, मिडविकेटला क्षेत्ररक्षक पोहोचतोय, चेंडू खाली पोहोचणार का? वन बाउन्स वरती चेंडू जोपर्यंत करेक्शन करतील तोपर्यंत फौशगाल 2 धावा पळून पूर्ण गेला आणि पंचाचा बीमर नो बॉलचा इशारा. 1+2 3 धाबा इथे मात्र धाफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता मात्र जरूर डीजे ऑपरेटरला विनंती करेल की आता तुम्ही चांगले संगीत सादर करा, कारण आमचे हॅरी सर आता मात्र मूडमध्ये आलेले आहेत. सर्वांना मंत्रमुग्ध करण्याची जरूर त्यांच्याकडे ती कला आहे. एक वेगवेगळ्या अँगलला मात्र ते निर्णय देत असतात. फ्रीड बॉल समोर उडवला, लॉंग ऑफला कोणा फिल्डर नाही, लॉंग ऑन क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत चेंडूला सीमारेषा ओलांडली आणि मिळाला हा दर्शनीय चौकार. फोडलाय ओ पुन्हा चेंज ऑफ पेज ऑन साईडला क्रॉस मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि इथे मात्र पुन्हा चूक घडली गेली. झेल होऊ शकला असता, परंतु थोडस लेझी क्षेत्ररक्षण मात्र त्या ठिकाणी आपण पाहिलं आणि त्याच्यामुळे पाहतो की फलंदाजाने 2 धावा एक्झॅक्टली पूर्ण केल्या गेल्या आणि पंच सुद्धा पहा त्या ठिकाणी अशाभूत नजरेने मात्र तिकडे पाहत होते की बॅट ग्राउंडेड झालेली आहे की नाही, परंतु 2 धावा कंप्लीट. कुठेतरी आपण पाहतो की लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज साकारतोय, परंतु लेग मात्र व्यवस्थित मिळाली नाही. ओ इथे शपल झाला, हुक केलाय आणि चेंडू सरळ पाहू शकाल एक्झॅक्टली वेगाने चाललाय. लॉंग लेग च्या अगदी पलीकडे 4 धावांसाठी चौकार. लेन मात्र तिथे वापरली गेली, चुकीचा टप्पा त्याने मात्र तिथे वापरला गेला आणि त्याच्यावरती आपण पाहतो की वेगाने धाबा जोडला गेला. साहिल आणि प्रसाद आपण हे 2 फलंदाज सध्या खेळपट्टीवरती पाहतोय. साहिलच्या बाजूला आतापर्यंत 12 धाबा निघाला, 4 चेंडू त्यांनी फेस केले आणि प्रसादनं आतापर्यंत एकही चेंडू फेस केला नाहीये आणि पाहू शकाल दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी तो मात्र सज्ज होतोय. 62 धाबांचं लक्ष खूप मोठं समोर आहे, परंतु क्रिकेटमध्ये पहा कुठली धावसंख्या मोठी म्हटली जात नाहीये जोपर्यंत शेवटचा चेंडू शेवटचा बॉल आपण टाकत नाही तोपर्यंत. स्क्वेअर विकेट करण्याचा प्रयत्न आणि एसटीच्या पाठीमागे बिच्छून कमालीचा झेल पकडलाय. अजून विकेटचं पतन, धक्का लागेल टीम बाप्पा स्पोर्ट्सचा अभि संघाला. तिसरा जाणून चेंडूला मात्र छेडछाडी करण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु कनेक्शन प्रॉपर झालं नाही. बॅटची हलकीशी कडा आपण पाहिली आणि कॉटव्यांच्या माध्यमातून बिच्छून तो झेल मात्र एस्टनच्या पाठीमागे फिनिश केला. पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त करत असताना गोलंदाज रुपेश. विकेट सुद्धा मात्र आपण पाहतो की गोलंदाज प्राप्त करतायत आणि एका बाजूने जर पाहिलं तर धाबा सुद्धा मात्र योग्य रीतीने मात्र आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. परंतु विकेट्स फार महत्वाचे असतात. ज्यावेळी तुम्ही मोठ्या एखाद्या धावसंख्येचा पाठलाग करत असता त्यावेळी तुमच्याकडे जर विकेट जर सेफ असते तर तुम्ही अगदी फ्री माइंडने बॅटिंग करू शकता, त्या धावांचा पाठलाग करू शकता. परंतु या ठिकाणी
इथून आता मात्र कुठेतरी चांगली पार्टनरशिप करावी लागेल. लाईन चुकीची निवडली गोलंदाज रुपेशने आणि हे दृश्य पहा जणू काय एखादा मोर आपल्या पंखांवरती नाचतोय परंतु हे पंच हॅरी सर आहेत. वाईटचा इशारा कमाई करतात की काय ज्यापूर्वी आम्हाला शाळेमध्ये मात्र शिकवलं जायचं. पुन्हा तीच लाईन. ओ हो हो पहा जी त्यांची ट्रॅक आहे ती ब्रँडेड ट्रॅक आहे स्ट्रॅचेबल आहे त्यामुळे मात्र जिम मध्ये आपण ज्याप्रमाणे पोस्ट देतो त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी त्यांची शैली पाहिली आपण. लागोपाठचा दुसरा स्वेअर चेंडू. ओ पावशेल स्टँडच्या मधोमध पकडलाय. वारंवार तोच फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज करत होता आणि अखेर कात्रीत पकडला. लेग बी पुढे रुपाडा या ठिकाणी अजून एक धक्का लागत असताना टीम बाप्पा पहिल्या षटकामध्ये चांगल्या प्रमाणे धाबा आपण पाहिल्या 17 धाबा आल्या होत्या. आणि या दुसऱ्या षटकाचा आपण जर विचार केला तर मात्र कुठेतरी रुपेशनं 2 महत्वपूर्ण विकेट्स आपल्या संघासाठी प्राप्त करून दिल्या आणि आपण म्हणू शकतो की या ठिकाणी 100% संख्या आता मात्र कुठेतरी या सामन्यामध्ये बाउन्स बॅक करत असताना नवीन फलंदाज बंटी आलाय. हो आणि तिथे दांडी गोल थोडस फ्लॅट देण्याचा प्रयत्न केला आणि या गतीमध्ये थोडस परिवर्तन केलं आणि त्याच गतीवरती फलंदाज पूर्णपणे बीट झालाय आणि उजवी यष्टी मात्र त्या ठिकाणी वाकवली गेली. ₹3000 पारितोषिक तुम्हाला दिले जाणार आहे. बचावात्मक फटका केल्याचा प्रयत्न आणि अखेर पाहू शकाल तिथे संधी आहे रनआउटची परंतु आता बिचू मात्र त्या ठिकाणी फलंदाजाला बाद करेल का नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण बिचूला माहिती आहे की आता मात्र इथून पोझिशन आपली टाईट आहे परिस्थिती मजबूत आहे त्या अनुषंगाने मात्र पाहतो की कुठल्या प्रमाणे त्या ठिकाणी तिथे फलंदाजाला त्याने बाद करण्याचा प्रयत्न केला नाही कारण आशिष हा फलंदाज थोडासा मात्र त्या ठिकाणी स्ट्रगल करतोय. अजून एक चांगला चेंडू चेंडू सरळ निघून चालला स्थिर हातामध्ये डॉटच्या रूपाने मात्र या षटकाचा खेळ इथे मात्र आपल्याला समाप्त होताना पाहायला मिळाला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 62 धाबांचा पाठलाग करत असताना एकूणच धाबा फलकावरती पाहायला मिळतात. 2 धाबा या षटकामध्ये खर्च केला वाईटच्या स्वरूपात. परंतु रुपेशचा विचार आपण केला तर बॅटच्या स्वरूपात त्याने एकही धाव मात्र खर्च केली नाहीये. जबरदस्त गोलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळाली. 3 विकेट्स त्याच्या आपण खात्यामध्ये पाहिले आणि आता मात्र पाहू शकाल तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज सुशील. हाफ ट्रेकरले तो ते खेळायचं होतं मिड विकेटला आणि चेंडू सुद्धा मात्र तिकडेच चाललाय परंतु लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक जवळपास मिडॉनवरती घेऊन चेंडूला उचलून फेक करतायत तोपर्यंत दुहेरीचा प्रयत्न आणि फलंदाज दुहेरीच्या प्रयत्नामध्ये धावचीच्या स्वरूपात बाद झालाय.
आशिष हा फलंदाज बाद झाला नाही तर मात्र पावशेकर नवीन फलंदाज सागर आलाय. ओ फटका चांगल्या प्रमाणे खेचलाय परंतु स्क्वेअर लेकडे मात्र फिल्डर तैनात केलाय. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण करण्याची संधी मिळेल परंतु सिंगल डबलने मात्र या ठिकाणी काही सिद्ध होणार नाहीये कारण तुम्हाला इथून मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करावा लागतील कारण लक्ष आता मात्र पाहिलं तर थोडंसं दूर चाललंय बाप्पा स्पोर्ट्स चावे संघाच्या दृष्टिकोनातून कारण सुरुवात ज्याप्रमाणे झाली त्याप्रमाणे त्या सुरुवातीला आपण जर पाहिलं तर कंटिन्यू ठेवता त्यांना आलं नाहीये. याचं कारण पाहतो की ब्रेक थ्रो मध्ये विकेट्स मात्र त्या ठिकाणी गमाव गेले आणि त्याच्यामुळे पाहतो की या ठिकाणी आज सोनटके संघाचा खेळ चांगल्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतोय. आज तिन्ही डिपार्टमेंटमध्ये उल्लेखनीय कामगिरी त्यांची राहिली कारण प्रथम बॅटिंग करत असताना फलंदाजाने योग्य धावा उभारल्या 61 धावा उभारल्या आणि तद्नंतर धाबांचा पाठलाग करत असताना संरक्षण करत असताना मात्र धाबांचा या ठिकाणी योग्य संरक्षण करण्याचा ते प्रयत्न करतायत त्यात काही शंका नाहीये. पंचांचा आय थिंक पावशेकाला वाईटचा इशारा पाहायला मिळतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र ते धाबा पाहायला मिळत आहेत. चांगला चेंडू पडल्यानंतर खाली राहिले परंतु पंचाचा निर्णय पावशेकर सलगचा दुसरा स्वेअर चेंडू आणि ही ऍक्शन पहा मित्रांनो. तुमच्याकडे कला कोणती असू द्या ती छोटी असू द्या किंवा मोठी असू द्या ती लोकांपर्यंत पोहोचवण्याची हिंमत ठेवायची असते आणि ती हिंमत पंच हॅरी सर आता मात्र पावशेकर त्या ठिकाणी दाखवत असताना हा लिगल बॉल आहे. डॉट बॉलने मात्र या ठिकाणी या चेंडूची आपल्याला सांगता पाहायला मिळाली कारण सध्या आपण पाहतो या युगामध्ये कलेला फार महत्व आहे. बिच्चूकडे सुद्धा एक कला आहे परंतु ती लोकांपर्यंत तो सादर करू शकत नाहीये. चांगला चेंडू आणि एस्ट्याच्या पाठीमागे जबरदस्त चेंडूचं कलेक्शन आपण होताना पाहिलं. लागोपाठचा हा दुसरा डॉट बॉल. बॅटची आतली केला आणि पावशेकरला हा सुद्धा मात्र चेंडू निर्धावानं हाताळला. सलगचा तिसरा निर्धाव चेंडू. सावे संघाचे जे 12 खेळाडू आहेत ते मात्र पूर्णपणे निराश पाहायला मिळतात कारण हव्या तसा मात्र परफॉर्मन्स मात्र या संघाच्या वतीने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला नाही. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची आपण एकूण संख्या धावसंख्या जर पाहिली तर फक्त 22 धावा फलकावरती लागल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये पाहिल्या परत 17 धावा आल्या तर दुसऱ्या षटकामध्ये पाहिल्या तर रुपेशने 2 खर्च केले आणि सुशीलचा विचार केला तर त्यांनी एका षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या. या सामन्यामध्ये औपचारिकता बाकी असं म्हणायला आता हरकत नाहीये. शेवटचं षटक गोलंदाज रोहनच्या हातामध्ये चेंडू पाला स्वीप केला आणि चेंडू मात्र पावशेकर वेगाने चालला बाकड स्क्वेअर लेकडे. 4 धावांसाठी येतोय हा चौकार. हर्षद उर्फ एशपी परंतु या सामन्यामध्ये औपचारिकता बाकी आहे. फक्त 4 लिगल बॉल या ठिकाणी टाकायच्या सोनटके संघाला आणि संघाला मात्र विजयापासून कुणी रोखू शकत नाहीये. आणि इथे मात्र पाहू शकाल आपण या ठिकाणी चांगला चेंडू आलाय हेच पंचांनी मात्र दर्शवलं परंतु बिचूला असं वाटलं की पंच स्वेअर चेंडू देत आहेत की काय परंतु नाही. इलिगल बॉल. राईट मोर विकेट मारा करतोय. हा चेंडू पाहू शकाल लेग स्टंपच्या अगदी पलीकडे आणि ही ऍक्शन पहा. तुम्हाला पंच हरी सरांची जर कामगिरी आवडली असेल तर बिचू टाळ्या व्हायला हरकत नाहीये. पंचांसाठी जबरदस्त पंचगिरी सध्या आपण पाहतोय
सर्वांना मंत्रमुग्ध करणारी ही पंचगिरी, त्याच्या सोबतीने पाहू शकेल पंच कृष्णा केळे सर आहेत स्क्वेअर लेगच्या पंचांच्या भूमिकेमध्ये. चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतो, चेंडू चालला अगदी जबलीला रेंगाळत एक धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. परंतु इथून आता मात्र हा लक्ष्य गाठणं फार कठीण झालंय बाप्पा स्पोर्ट चावे संघाला. एकतर्फा खेळ इथं मात्र आपण पाहिलं आणि तसंही जर पाहिलं तर एकतर्फा खेळ आणि एकतर्फा प्रेम हे कोणालाही आवडत नसतो. परंतु सध्या या क्रीडांगणामध्ये या स्पर्धेमध्ये ही स्थिती आपण पाहत आहोत. याचं कारण सोनटके संघाने या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी साकारली. खेचून मारायचं होतं परंतु चेंडू चालला वाडिश लॉंग ऑनवरती शतषक आहेत. चेंडूला मात्र थांबवतील तोपर्यंत फलंदाजाने एक धाव पूर्ण गेली आणि लगभग आता मात्र पाहू शकेल की या स्पर्धेच्या माध्यमातून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी दरवाजे आता मात्र जे आहेत ते मात्र खुले झालेले आहेत सोनटके संघासाठी. लिगल बॉल फ्लॅट देण्याचा प्रयत्न, शॉट मिडविकेटला शतषक, चेंडूला मात्र फील करतो आणि खूप मोठ्या फरकाने हा सामना जिंकला सोनटके संघाला. सो अभिनंदन टीम आणि हार्ड लक बाप्पा स्पोर्ट सावे. आणि देऊया आपण लगेच त्या सामन्यातील सामनावीर पुरस्कार. ज्याने सुरुवात चांगली प्रमाणे करून दिली, बॅटिंग करत असताना 17 धाबाचं योगदान दिलं आणि गोलंदाजी करत असताना एका षटकाच्या स्पेलमध्ये फक्त धाबा खर्च केल्या 3, विकेट्स प्राप्त केला 1 आणि तो खेळाडू आहे जय शिल्पा सोनटके संघाचा मिस्टर सुशील. दरम्यान किशोरजी शिंगोळे यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत आणि त्यानंच विनंती करतोय की जे सामनावरची ट्रॉफी आहे ती आपल्या शुभास्ते आपण या ठिकाणी वितरित करा. जबरदस्त कामगिरी आपल्याला सुशीलच्या वतीने पाहायला मिळाली. अष्टपैलू खेळताना साकारला. बॅटिंगमध्ये 17 धाबांचं योगदान आणि गोलंदाजीमध्ये टिचून मारा केला, 3 धावा फक्त खर्च केल्या, विकेट्स प्राप्त केला 1 आणि पाहू शकाल या ठिकाणी किशोरजी शिंगोळे यांच्या शुभ हस्ते आपण ही आकर्षक ट्रॉफी वितरित करीत आहोत. आणि ही ट्रॉफी जर आपण पाहिली तर आम्हाला या स्पर्धेमध्ये सन्माननीय गुरुनाथ सीताराम शेंडे यांच्याकडून प्राप्त झालेले आहे. स्वर्गीय जनाबाई सीताराम शेंडे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या या स्पर्धेच्या वतीनं विशेष आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाची जी आपण ट्रॉफी पाहत आहोत जी आम्हाला स्वर्गीय बाळराम पांडुरंग शिंगोळे यांच्या स्मरणार्थ दिनेश बाळराम शिंगोळे यांच्याकडून देण्यात आलेले आहे. त्यांचे विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. दुसऱ्या क्रमांकाचा जो चषक पाहत आहोत तो आम्हाला स्वर्गीय मारुती लडकू माली आणि स्वर्गीय सुगंध लडकू माली यांच्या स्मरणार्थ दिनेश बाळराम शिंगोळे यांच्याकडून देण्यात आलेला आहे. त्यांचे विशेष आम्ही आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा चषक आणि चौथ्या क्रमांकाचा चषक आम्हाला प्राप्त झालेला आहे. स्वर्गीय सोनूबाई पांडुरंग शिंगोळे यांच्या स्मरणार्थ जयेश जयराम शिंगोळे आणि किरण जयराम शिंगोळे यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी आपण ट्रॉफी देणार आहोत. स्वर्गीय बारकुबाई किसन तारे यांच्या स्मरणार्थ उमेश किसन तारे यांच्याकडून त्यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं विशेष आभार व्यक्त करूया. या स्पर्धेमध्ये संपूर्ण जे सन्मान चिन्ह आपण पाहत आहोत पाहुण्यांच्या सन्मानासाठी स्वर्गीय मंगला शेंडे यांच्या स्मरणार्थ भाऊ मंगला शेंडे आणि देवांश भाऊ शेंडे यांच्याकडून आम्हाला देण्यात आलेले त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जी आपण पाहत आहोत स्वर्गीय दीपक कालुराम भुईर यांच्या स्मरणार्थ सुधाकर कालुराम भुईर यांच्याकडून आपण देत आहोत. त्यांचे विशेष आभार. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांकासाठी जी कॅश प्राइज आपण देणार आहोत धामणगावाची आणबाण शान माजी उपसरपंच सन्माननीय ज्ञानेश्वर सोंग्या पाटील यांच्याकडून हे सर्व आपण पारितोषिक देणार आहोत. त्यांच्या आम्ही या स्पर्धेच्या वतीनं विशेष आभार व्यक्त करतोय. जे आपण थेट प्रेक्षेपण पाहतो त्या स्पर्धेचं त्यासाठी आम्हाला दामणगावचे समाजसेवक सुंदरजी वामन पाटील यांच्याकडून आम्हाला हे सर्व योगदान प्राप्त झालेलं आहे. त्यांचं विशेष आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे जयेशजी जयराम शिंगोळे, चंदनजी श्रीपत भुईर आणि माधवजी मारुती तारे यांचं सुद्धा आम्हाला स्पर्धेमध्ये मोलाचं सहकार्य प्राप्त झालेलं आहे. त्यांचे विशेष आम्ही आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय गणेशजी आत्माराम गुलवी
आणि सन्माननीय सुधीरजी परशुराम म्हात्रे आणि आदरणीय निलेशजी गुरव साहेब यांचं सुद्धा आम्हाला स्पर्धेमध्ये मनापासून चांगला आम्हाला या सहकार्य प्राप्त झाले, त्यांचा सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे विद्यमान ग्रामपंचायत दामणगावचे उपसरपंच सन्माननीय राजेंद्र पाटील, त्याचप्रमाणे दामणगावचे समाज